रथसप्तमी ही माघ मासातील शुक्ल पक्षातील सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झालेला असतो. त्यामुळे या दिवसापासूनच आपल्याला पृथ्वीला उजेड मिळायला सुरुवात झाली होती. या रथाला 7 घोडे असतात. हे 7 घोडे आपल्या 7 वारांचे प्रतीक असतात. आपल्या 7 सप्तरंगाचे प्रतीक असतात. या रथाला 12 चाके असतात. ते आपल्या 12 राशींच्या प्रतीक असतात. म्हणून याला रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. आज सर्वीकडे रथसप्तमी साजरी केली जाणार. रथसप्तमी हा स्त्रियांचा संक्रांतीनिमित्त करत असलेल्या हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस मानला जातो. हळदी कुंकू हे फक्त रथसप्तमीपर्यंतच केले जाते. संक्रांतीचे हळदी कुंकू. पौराणिक कथेनुसार रथसप्तमीच्या दिवशी सूर्य आपल्या रथावर स्वार होऊन पुढील मार्गक्रमण करत असतो. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक तसे वैज्ञानिक दोन्ही प्रकारचे महत्त्व आहे. सूर्याच्या किरणांपासून मिळणारे व्हिटॅमिन डी आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवते. या दिवसाला आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवले जाते. त्याचमुळे सूर्यदेवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हा सण साजरा केला जातो. या दिवशी सूर्योपासना करायची असते. त्यामुळे रथसप्तमीला साक्षात तेजाची पूजा करायची परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. म्हणूनच या दिवसाला सूर्याचे फार महत्त्व आहे. या दिवशी सूर्याची पूजा केल्यास आपल्याला आरोग्य चांगले लाभते, आपल्याला सौंदर्य चांगले लाभते, आपल्याला संपत्ती अपार मिळते, आपल्यामध्ये तेज खूप मिळते. आपल्या तेजामुळे आपल्याला संपत्तीही प्राप्त होत असते. यासाठी सूर्य नवरात्रीची प्रथा आहे. सूर्याला आपण रवी, भास्कर, मार्तंड, दिवाकर, प्रभाकर, दिनकर अशी अनेक नावे आहेत. तसेच सूर्याला आपण ऊर्जेचे स्रोत देखील म्हटले जाते. रथसप्तमीला ज्याप्रमाणे धार्मिक महत्त्व होते त्याचप्रमाणे वैज्ञानिक महत्त्वही आपण जाणून घेऊया. या दिवशी सूर्याची किरणे अंगावर पडल्याने आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. सूर्याच्या किरणांमुळे शारीरिक दुर्बलता, हाडांचा कमकुवतपणा, सांधेदुखी व त्वचेचे विकार बरे होतात. या दिवशी काही पूजा करण्याची विधी आहे. ज्या प्रकारे सूर्यदेव ज्याच्या रथामध्ये बसलेला असतो त्याला 7 घोडे असतात आणि सारथी अरुण असतो. त्यांचे सर्वांचे पूजन केले जाते. सूर्याच्या सोन्याची प्रतिमा रथात ठेवली जाते. तुळशी वृंदावनाच्या समोर रथ आणि सूर्य यांची रांगोळी काढली जाते. या दिवशी अंगणात मातीच्या एक छोट्या बोळक्यात दूध ठेवून ते उकळवून आटवतात. या दिवशी सूर्याला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवसाचे व्रत म्हणून महत्त्व असल्याने या दिवशी उपासही केला जातो. याच दिवसापासून सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे 7 घोडे याचा संदर्भ या रथसप्तमीला आहे. रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे. उत्तरायण म्हणजेच उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे. उत्तरायणात सूर्य उत्तर दिशेकडे कललेला असतो. श्री सूर्यनारायण आपला रथ उत्तर गोलार्धात वळवतात. अशा स्थितीत रथसप्तमी दर्शवली जाते. रथसप्तमी हा सण शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस आल्याचा आणि दक्षिण गोलार्धात हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो. रथसप्तमीला व्यक्तीने अरुणोदयकाली स्नान करावे, म्हणजेच सकाळी लवकर उठून स्नान करावे. सूर्यदेवाची 12 नावे घेऊन 12 सूर्यनमस्कार घालावेत. पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी. त्याला तांबडी फुले वाहावीत, लाल फुले वाहावीत. सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदय स्तोत्रम, सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम यापैकी एखादे स्तोत्र भक्तिभावाने म्हणावे किंवा ऐकावे. खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा. सूर्यदेवाच्या रथाला असणारे 7 अश्व म्हणजे 7 घोडे सप्तातील 7 वार दर्शवतात. रथाला असणारी 12 चाके ही राशी दर्शवतात. या 12 राशीचे प्रतीक म्हणून देवासमोर 12 प्रकारच्या धान्यांच्या राशा मांडून त्याची पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी ते धान्य एखाद्या गरीब ब्राह्मणाला दान करावे. अंगणात स्वच्छ जागी शेणाने गौरीवरती मातीच्या बोळक्यात तांदूळ, साखर व दूध घालून शिजवतात. हे अंगणातच शिजवायचे असते, घरामध्ये शिजवायचे नाही. त्याच्याच देवाला नैवेद्य दाखवावा व घरातील सर्वजण प्रसाद घ्यावे. दूध ज्या दिशेला उतू जाईल त्या दिशेकडे आपले कार्यक्षेत्र विस्तारून भरभराट होते असे मानले जाते. हे अंगणात दूध उतू जाऊ द्यायचे. नंतर उतू गेल्यानंतर हे दूध कोणत्या दिशेला उतू गेले त्या दिशेने आपण आपले कार्य सांभाळावे, म्हणजेच त्या दिशेने आपली प्रगती होईल. रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवसापासून प्रतिदिन सूर्याला प्रार्थना करावी आणि सूर्यनमस्कार घालत राहावे. त्यामुळे उत्तम आरोग्य सुद्धा प्राप्त होते.